आता केवळ औपचारिकता उरलेली आहे। शपथविधीचा शानदार सोहळा उद्या पार पडण्याची। उद्या दिल्लीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे आणि त्यासाठी दिल्लीसह देशभरामध्ये जोरदार तयारी सुरू आहे। देश-विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे। पाहूया या सोहळ्याच्या जय्यत तयारी संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याची हॅट्रिक साधण्याची केवळ औपचारिकता उरली आहे। 9 जूनच्या संध्याकाळी नरेंद्र मोदी मतदारांनी दिलेल्या कौलाचा मान राखत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारतील। या शपथविधी सोहळ्याची लगबग दिल्लीसह देशभरात सुरू आहे। तीसरी बार प्रधानमंत्री बनने के लिए शिवसेना पार्टी की ओर से हृदय से मैं उनका स्वागत करता हूं। मेरी पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से एनडीए संसदीय दल के नेता पद पर श्री नरेंद्र मोदी जी के नाम का समर्थन करता हूं। हम आश्वस्त करना चाहते हैं इस सदन को कि हम हर हालत में नरेंद्र मोदी जी के साथ और एनडीए के साथ रहेंगे, समर्थन करते हैं। मैं अपनी पार्टी अपना दल की ओर से एनडीए संसदीय दल के नेता के पद पर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नाम का पूरे दिल से समर्थन करती हूं। आप ही की वजह से सर आज दुनिया के सामने हम लोग गर्व से कहते हैं कि भारत देश की 5वीं सबसे बड़ी अर्थव्यवस्था बना, तो ये देन आपकी है। 10 वर्ष पंतप्रधानपदी असलेल्या नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या शपथविधीची तयारी 3 टप्प्यांवर जोरात सुरू आहे। अतिथींची यादी तयार करणं, मंत्रिमंडळाची यादी तयार करण्यासह राष्ट्रपती भवनातील लगबग। दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी शपथ घेत असतानाच या सोहळ्याचा उत्सव गावोगावी साजरा करण्याचं भाजपनं ठरवलंय। त्यामुळे सर्व खासदार आणि आमदारांसह भाजपच्या संयोजकांना या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। समोर जे राष्ट्रपती भवन तुम्ही पाहत आहात त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे। त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्व लाईट्स असो किंवा कॅमेरे असो ते बसवण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। जर आपण पाहिलं मोदी सरकारच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये 8 देशांचे राष्ट्रपती या ठिकाणी सहभागी होणार असल्याचं समजतंय। विशेष बाब म्हणजे या सर्व जे देशामधील सहभागी राष्ट्रपती आहे ते भारतीय उपमहाद्वीपातील असून 2014ला बिमस्टेकच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित केलं होतं। 2019ला मोदींनी सार्क राष्ट्राच्या प्रमुखांना आमंत्रित केलं होतं। यावेळी शेख हसीना पंतप्रधान आहेत बांगलादेशच्या, त्यांना आमंत्रित केलेलं आहे। त्याचबरोबर श्रीलंकेच्या, मालदीवच्या, मॉरिशसच्या, नेपाळच्या, भूटानच्या आणि सेशल्सच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। भारतीय उपमहाद्वीपातील 9 देशांच्या प्रमुखांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलंय। 2014 मध्ये मोदींनी बिमस्टेकच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित केलं होतं। 2019ला सार्क राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रित केलं होतं। तर यावेळी पाकिस्तान वगळता भारताच्या शेजारील देशांच्या प्रमुखांना निमंत्रित केलंय। शेख हसीना पंतप्रधान बांगलादेश, डॉक्टर मोहम्मद मुइज्जू राष्ट्रपती मालदीव, रनिल विक्रमसिंघे राष्ट्रपती श्रीलंका, प्रवीण कुमार जगन्नाथ पंतप्रधान मॉरिशस, पुष्पकमल दहल प्रचंड पंतप्रधान नेपाळ, शेरिंग तोबगे पंतप्रधान भूतान, अहमद अफीफ राष्ट्रपती सेशल्स। एकीकडे शपथविधी सोहळ्याची लगबग सुरू असतानाच दुसरीकडे मंत्रिमंडळात कोण कोण असेल यावर निर्णय घेण्यासाठी बैठकांचा सपाटा सुरू आहे। शुक्रवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या घरी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक पार पडली। या बैठकीत घटक पक्षांना दिली जाणारी मंत्रिपदं आणि खात्यांसंदर्भात चर्चा करून यादी फायनल करण्यात आली आहे। देश विदेशातील व्हीआयपी या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्यामुळे दिल्लीला छावणीचं स्वरूप आलंय। शपथविधी सोहळ्यासाठी कडक बंदोबस्त, राष्ट्रपती भवन, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कलम 144 लागू करण्यात आलाय। दिल्लीसह आसपासचा परिसर नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आलाय। शपथविधी सोहळ्याच्या परिसराची सुरक्षेची जबाबदारी पॅरामिलिटरी फोर्सच्या 5 तुकड्यांवर असणार आहे। तब्बल 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर प्रत्येक हालचालीवर असेल।
उंच इमारतींच्या गच्चींवर NSGचे कमांडो, ड्रोन आणि स्नायपर्स तैनात असतील. काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे. त्या दृष्टिकोनातून राष्ट्रपती भवनामध्ये 8,000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 9 देशांच्या प्रमुखांना या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार देशातील भाजपच्या सर्व आमदारांना त्याचबरोबर मोठ्या पदाधिकाऱ्यांना या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण धाडलं आहे. भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा होणारा शपथविधी सोहळा गावोगावात उत्साहानं साजरा करणार असल्याचं समजतंय. विविध राष्ट्राच्या प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणेसह प्रोटोकॉल ऑफिसर तैनात करण्यात आले. त्यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलसह राष्ट्रपती भवन परिसरातील संसद मार्ग, रफी मार्ग, रायसीना रोड, राजेंद्र प्रसाद रोड, मदर टेरेसा क्रिसेंट आणि सरदार पटेल मार्गावर परवानगी असलेल्या वाहनांनाच प्रवेश असेल. दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची हॅट्रिक करणारे दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत. त्यांच्या या नव्या कारकिर्दीमध्ये देशभरातील नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत आणि हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा सुद्धा तितकाच शानदार असणार आहे. दिल्लीहून शिवाजी काळेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.